नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघूयात बटर चिकन। तर त्यासाठी साहित्य घेतले मी इथे अर्धा किलो चिकन घेतले, चांगलं स्वच्छ साफ करून घेतले। नंतर 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट, मिरची पावडर, चिकन मसाला, धना पावडर, हळद पावडर, नंतर 2 ते 3 चमचे दही, चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। छान असं मॅरिनेट करूया, आपण मिक्स करूया। नंतर अर्धा लिंबू कापून घेतलाय मी, इथे अर्धा लिंबू पिळून घेतलाय। तर हे आता आपण 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवूया मॅरिनेट करून। त्याच्यानंतर इथे पॅनमध्ये तेल टाकून घेतले थोडंसं, त्यात आपण मसाला करून घेऊया। तर मी इथे 2 मोठे कांदे कापून घेतले, कांदे चांगले परतून घ्यायचे। त्याच्यानंतर आपण 4-5 काजू टाकले, नंतर 2 टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या, असं सगळं छान असं खरपूस भाजून घेऊया। आता आपण ज्या पॅनमध्ये भाजलेलं त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल, बटर टाकून घेतलंय। नंतर इथं आपण मॅरिनेट करायला ठेवलेलं 2 तास चिकन, तर ते आपण टाकून घेऊया इथे। तर असं आपण सगळं चिकन टाकून घेतलं आहे। नंतर आपण एक 10 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत मीडियम गॅसवरती। तर बघू शकता 10 मिनिटाच्या नंतर आपण थोडंसं परतून घेऊया। दहा मिनिटं झाकण ठेवल्याच्या नंतर आपण थोडंसं, म्हणजे हे शिजलं आहे बऱ्यापैकी, तर आपण थोडंसं अजून 5 मिनिटं झाकण ठेवणार आहोत। तुम्ही बघू शकता हे 5 मिनिटं म्हणजे 15 मिनिटात सगळं शिजले छान। तर याच्यापेक्षा तुम्हाला असं स्मोकी पाहिजे असेल तर तुम्ही अजून खरपूस करू शकता त्याला, त्याच्यासाठी झाकण ठेवायचं नाही आहे। तर आपण दुसरीकडे इथे एक कढई घेतली आहे, कढई तापली की त्याच्यात बटर टाकून घेतलं आहे। बटर मेल्ट झालं की आपण एक तेजपत्ता टाकणार आहोत। त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकूया 1 चमचा। नंतर मी इथं मिरची पावडर, धना पावडर, हळद आणि चिकन मसाला एवढंच घेतलं आहे, जास्त काही मसाले घेतले नाही आहे। ते टाकून आपण छान असे फ्राय करून घेऊया मसाला तेलात चांगला परतून झाला की आपण त्याच्यात वाटण केलेलं ते टाकून घेऊया। वाटण पण छान असं परतून घेऊया। तर हे 2 मिनिटं छान परतले। त्याच्यानंतर मी गरम पाणी करायला ठेवलं थोडंसं, ते बघू शकता आपण झाकण नव्हतं ठेवलं, थोडं स्मोकी असं चिकन करून घेतलं। तर ते चिकन टाकून घेऊया आपण, छान तंदूर करून घेतलं आहे। आता आपण इथे गरम पाणी टाकणार आहोत। पाणी तुम्हाला जास्त पातळ किंवा घट्ट कसं हवं तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता। तर इथे आपण मॅरिनेट करताना मीठ टाकलेलं, त्याच्यामुळे मीठ तुमच्या अंदाजे टाका। एक चमचा मध टाकायचा आहे। त्याच्यानंतर थोडीशी कस्तुरी मेथी,
आणि आपण एक 10 मिनटं झाकण ठेवणार आहोत मीडियम गॅसवर. तर बघू शकता 10 मिनटं छान असं उकळले आणि शिजले पण छान. तर हे झालं आपलं बटर चिकन माझ्या पद्धतीने. तर आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.